Good morning, student. So today start with continue point of nucleophilic substitution reactions. The reaction in which an atom or group of atom is replaced by another atom or group of atom is called as a substitution reaction. एखाद्या रिएक्शन मध्ये ॲटम किंवा ग्रुप निघून जाणे आणि त्या ॲटम और ग्रुपच्या ऐवजी दुसरा ॲटम किंवा ग्रुप येणे त्याला काय म्हणायचं सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर आपल्याला डेफिनेशन कसं सांगता येईल? द रिएक्शन इन विच an atom or group of atom is replaced म्हणजे काढून टाकणे replaced by another atom of group. एखादा atom of group or replaced by atom or group is called as a substitution reaction. तर त्या ठिकाणी आपण कसं पाहता येईल? समजा CH3Br आहे, CH3Br आहे. समजा आपण KCl ची रिएक्शन घेतली किंवा उदाहरणार्थ आपण या ठिकाणी CH3Br ग्रुप आहे. तर एखादा ग्रुप Br ग्रुप जाणे आणि OH ग्रुप येणे याला काय म्हणायचं? सबस्टिट्यूशन रिएक्शन. Now the reaction in which nucleophile is replaced by other nucleophile is called as nucleophilic substitution reaction. And now it is denoted by the nucleophilic substitution reaction SN. Nucleophilic substitution reaction कशाने दर्शवतात? SN. Now when the reactant with aqueous KOH or NaOH or KCl, alcoholic NH3, RONA, RCOOH हे आपण रिएक्शन पाहिल्यात मागच्या पिरियडमध्ये. Now the generally represented as so RX is reacts with nucleophile, it gives the RNU. So this called as the nucleophilic substitution reaction. Now it is nucleophilic substitution reaction. There are two types. One is SN2 reaction and second is SN1 reaction. तर या ठिकाणी आज आपण पाहू SN2 reaction. Now SN2 reaction mechanism किंवा त्याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो, बोर्डामध्ये असं सुद्धा क्वेश्चन येईल, राईट ए नोट ऑन SN2 रिएक्शन. म्हणजे समजतं तुम्हाला याच्यावर. परंतु दुसरा क्वेश्चन येईल, रिएक्शन मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ प्रायमरी अल्किल हॅलाइड. प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणजे की कोणती रिएक्शन? SN2 रिएक्शन किंवा मिथिल ब्रोमाइड असं सुद्धा एक्झाम्पल मध्ये दिलं जाईल. मग SN2 रिएक्शन मेकॅनिझम विथ so that is a 100% inversion configuration, so that is a bimolecular nucleophilic substitution reaction. And now it can be explained as the notation of stands for, so S stands for substitution, N stands for nucleophile आणि 2 stands for biomolecule. म्हणजे SN2 रिएक्शन जर म्हणलं तर S stands for काय सांगता येईल तुम्हाला? सबस्टिट्यूशन म्हणायचं आणि N म्हणजे न्यूक्लियोफाइल आणि 2 म्हणजे बायोमॉलिक्युलर. नाउ ओव्हरऑल जर रिएक्शन जर पाहिली आपण तर कुणामध्ये रिएक्शन होईल ही सुरुवातीला सांगितलेलं आहे. रिएक्शन मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ प्रायमरी अल्किल हॅलाइड किंवा मिथिल ब्रोमाइड. मग या ठिकाणी आपण मिथिल ब्रोमाइड घेतलेला आहे. सो मिथिल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ aqueous alkali KOH at about heating it gives the formation of methyl alcohol. मग या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिएक्शन कशाबरोबर म्हणलंय तर हा Br ग्रुप जातो आणि त्या OH ग्रुप येतो. म्हणजे ज्या अंतराने Br ग्रुप डिटॅच व्हायलाय, ज्या अंतराने Br ग्रुप तुटतोय तेवढ्याच अंतराने OH न्यूक्लियोफाइल बॅक साइड अटॅक करतोय. त्याला काय म्हणायचं? सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे Br ग्रुप जाणे आणि OH ग्रुप येणे हे काय आहे? सबस्टिट्यूशन रिएक्शन. परंतु ओव्हरऑल रिएक्शन मध्ये जर पाहिलं आपण CH3 methyl bromide reacts with KOH it gives the formation of methyl alcohol. Now ionic form मध्ये जर पाहिलं आपण methyl bromide reacts with कुणाबरोबर रिएक्ट व्हायला? न्यूक्लियोफाइल OH बरोबर and now it gives the formation of methyl alcohol. तर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहता येईल रेट ऑफ रिएक्शन. and the rate of reaction depends on the concentration of both the species or both the reactants methyl bromide hydroxide ions, hence it is the bimolecular reaction. दोन याच्यावर रेट कसा आहे? डिपेंड आहे. एक आहे मिथिल ब्रोमाइड आणि दुसरा आहे न्यूक्लियोफाइल OH. म्हणून रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ रिएक्शन. रेट एक्सप्रेशन जर काढला आपण तर काय होईल? रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणा बरोबर आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH.
जर त्याला आपण चौकोनी याच्यामध्ये जर रिॲक्टंट घेतला तर त्याला वाचताना कसं वाचायचं आपण कॉन्सन्ट्रेशन. मग कुणावर आधारित आहे रिॲक्शन ही? SN2 रिॲक्शन कुणापासून सुरुवात झाली आहे? मिथिल ब्रोमाइड आणि OH दोन प्रोडक्ट आहेत म्हणून त्याला बाय मॉलिक्युलर म्हणले आहे. एक आहे मिथिल ब्रोमाइड आणि दुसरा OH न्यूक्लियोटाइड. जर घेतले नसते तर रिॲक्शन झाली नसती. म्हणून रेट कुणावर आधारित आहे? रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मिथिल ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड and concentration of OH. मग जर आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काढला तर रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू K. कुणाच्या आधारावर घेतला हा? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट K, कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH. तर याच्यावर तुम्हाला सांगता येईल की रेट कशावर आधारित आहे? नाउ रेट इज अ कॉन्स्टंट सबस्ट्रेट अँड मेकॅनिझम जर पाहिलं आपण त्याच्या रिॲक्शनचं तर या ठिकाणी वन स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम आहे आणि या ठिकाणी रिॲक्टंट कोणता घेतला आहे? मिथिल ब्रोमाइड घेतला आहे. CH3Br घेतला मिथिल ब्रोमाइड आणि न्यूक्लियोफाइल काय करतो? बॅक साइड अटॅक करतोय. पहिल्या स्लो स्टेट आणि रेट डिटरमिनेंट स्टेप डायरेक्टली या ठिकाणी होतील. मग या ठिकाणी सुरुवातीला काय होतो? CH3OH म्हणजे OH CBr जी ऍक्सिस आहे ह्या OH CBr ऍक्सिस जर ह्या OH CBr ऍक्सिस आहे समजा हे डस्टर आहे या ठिकाणी एक ठिकाणी OH आहे दुसऱ्या ठिकाणी हा डस्टर म्हणजे कार्बन आणि या ठिकाणी कोणता आहे? हा Br ग्रुप आहे. आणि बाकीचे हायड्रोजन कसे आहेत दिसत नाहीत. एक वरच्या साईडला एक या साईडला एक खालच्या साईडला. मग हे कसे आहेत? तिन्ही हायड्रोजन परपेंडिक्युलर टू OH CBr ऍक्सिस. या OH CBr ऍक्सिसला हायड्रोजन कसे आहेत? परपेंडिक्युलर आहे. म्हणून त्याला काय म्हणले? रेट डिटरमिनेशन स्टेप. त्याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणू. ट्रान्झिशन स्टेट रेट डिटरमिनेशन स्टेट. मग ही सुरुवात काय होते? मधली स्टेप होते. मग फायनल प्रॉडक्ट तयार झालेला नाही. मग फायनल प्रॉडक्ट काय होतो? ज्यावेळेस रेट डिटरमिनेशन स्टेट तयार होते आणि त्याच्यानंतर फास्ट रिॲक्शन काय होते? CH3OH कंपाऊंड तयार होते. आणि हे CH3OH ज्यावेळेस मिथिल अल्कोहोल तयार होतो त्यावेळेस 100% इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन होतं. मग ह्याला आपण 100% इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन कशामुळे म्हणायचं? ज्या ठिकाणी सुरुवातीला जे हायड्रोजन होते ते हायड्रोजन कंप्लीटली काय झाले? दिशा बदललेली आहे, उलटी झालेली आहे. या ठिकाणी हायड्रोजन आहेत त्याच्या पुढच्या साईडला काय झाले? तिन्ही हायड्रोजन आलेले आहेत म्हणून त्याला इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन म्हणायचं. मग इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन जर पाहिलं आपण द सायमल्टेनियस ब्रेकिंग ऑफ CBr बॉन्ड आणि सायमल्टेनियस फॉर्मेशन ऑफ COH. या ठिकाणी ट्रान्झिशन स्टेट मध्ये काय होतो? OH ग्रुप जेवढ्या अंतराने येतो तेवढ्याच अंतराने Br ग्रुप जेवढ्या अंतराने कुठं जातो तेवढ्याच अंतराने हा OH न्यूक्लियोफाइल येतो. म्हणजे सायमल्टेनियसली प्रोसिजर घडते. CBr बॉन्ड ब्रेक होतो आणि सायमल्टेनियसली OH बॉन्ड काय होतो? फॉर्म होतो. So this is a 100% inversion configuration and during this process 3 hydrogen atom of methyl bromide goes to opposite side. सुरुवातीला घेतलेल्या पेक्षा कशा आहेत? ऑपोजिट साइडला आहे म्हणून त्याला 100% इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन म्हणता येईल किंवा त्यालाच आपण वाल्डर इन्व्हर्शन सुद्धा म्हणतो. मग RDS कसं करता येईल? रेट डिटरमिनेशन स्टेट द स्लोएस्ट स्टेप. आता या ठिकाणी बॅक साइड न्यूक्लियोफाइल अटॅक आहे. तो न्यूक्लियोफाइल जो दाखवलेला आहे बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल हा जो OH ग्रुप आहे हा OH ग्रुप काय करतो? दिसते ना तुम्हाला? बघा इकडे या ठिकाणी OH ग्रुप जो आहे हा OH ग्रुप काय करतो? बॅक साइड अटॅक करतो आणि बॅक साइड अटॅक झाल्यानंतर काय होतं? ट्रान्झिशन स्टेट तयार होते आणि ट्रान्झिशन स्टेट तयार झाल्यानंतर CH3OH ग्रुप तयार होतो. परंतु ज्या ठिकाणी सुरुवातीला हायड्रोजन ऍटम घेतलेले होते त्याच्यापेक्षा काय झालेले? पलटी झालेले आहेत म्हणजे कंप्लीटली ऑपोजिट झालेले आहेत म्हणून त्याला काय म्हणतो आपण? बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. ज्यावेळेस हा OH ग्रुप बॅक साइडनं अटॅक करतो त्यावेळेसच काय होतो? हा 100% इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन होतो. ज्या वेळेस हा Br ग्रुप डिटॅच होतो त्या सायमल्टेनियसली त्याच वेळेस काय होतो? OH ग्रुप काय होतो? कार्बनला अटॅच होतो आणि हा मिथिल अल्कोहोल तयार होतो. म्हणून म्हणायचं सांगताना की हायड्रोजन तिन्ही ॲटम हायड्रोजन घेतलेले सुरुवातीला त्याच्यापेक्षा कंप्लीटली कार्बनला कशा आहेत? ऑपोजिट झालेले आहेत म्हणून त्याला 100% इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन म्हणा किंवा त्यालाच वाल्डर इन्व्हर्शन म्हणा. सो दिस इज अ बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. सो दिस इज इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन. सो दॅट 100% इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन आणि रेट डिटरमिनेशन जर पाहिलं आपण RDS जर पाहिलं रेट डिटरमिनेशन द स्लोएस्ट स्टेप
Now overall rate of reaction is known as RDS. The slowest step overall rate of reaction is known as त्याला काय म्हणायचं RDS. आणि स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ SN2 जर पाहिलं आपण सो बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल टेक प्लेस मी या ठिकाणी दाखवलेलं आहे तुम्हाला. या ठिकाणी मिथिल ब्रोमाइड घेतलेला आहे आणि बॅक साइडने काय करतो तो OH न्यूक्लियोफाइल अटॅक करतो. स्लो रेट डिटरमिनेंट स्टेट आहे. या ठिकाणी हे ट्रान्झिशन स्टेट येते आणि हा ट्रान्झिशन स्टेट मध्ये आता मागच्या याच्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जसा जसा Br ग्रुप डिटॅच होतो तेवढ्याच अंतराने OH ग्रुप येतो आणि हे ट्रान्झिशन स्टेट एकदम काय होतो OH ग्रुप त्या ठिकाणी अटॅच होतो आणि मिथिल अल्कोहोल तयार होतो. सो दिस इज 100% इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन. सो द स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ SN2 जर तुम्हाला विचारलं तर हे असं रिएक्शन तुम्हाला दाखवावं लागेल. मग लास्ट पॉइंट कोणता आहे एनर्जी प्रोफाइल डायग्राम. जर याचं मार्किंग जर पाहिलं बोर्डाच्या नियमाप्रमाणे तर तुम्हाला या ठिकाणी अर्धा मार्क आहे. या ठिकाणी रिएक्शनला अर्धा मार्क आहे. 1 मार्क रिएक्शनला आहे आणि याचं एक्सप्लेन जर लिहिलं 100% इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन आणि बॅक साइड अटॅक आहे. या दोघाला कसं आहे अर्धा अर्धा मार्क आहे आणि स्टेरिओ केमिस्ट्री आणि हा एनर्जी प्रोफाइल डायग्राम याच्यामध्ये कसं आहे 1 मार्क आहे. असं 4 मार्काचं बोर्डाला SN1 किंवा SN2 दोन्हीपैकी एक हमखास पडतं. इकडे लक्ष द्या मित्रांनो, हमखास पडतं. हमखास नेहमी लक्षात राहू द्या तुम्ही की SN1 आणि SN2 बोर्डामध्ये कंपल्सरी रिएक्शन येणार 4 मार्काला. तर 4 मार्काचं डिस्ट्रीब्युशन सांगितलं मी तुम्हाला. एक अर्धा मार्क या रिएक्शनचा, अर्धा मार्क SN2 चं डिस्क्रिप्शन लिहिण्यात आणि रेट ऑफ रिएक्शनला अर्धा मार्क 1.5 मार्क झाला. इथं 1 मार्क आहे आणि बॅक साइड अटॅकला काय अर्धा मार्क आहे. म्हणजे रिएक्शन 1 या ठिकाणी 1 त्यानंतर अर्धा 1.5 हा 2.5 झाला. 2.5 हा अर्धा 3 झाला आणि 1 मार्क कशाचा आहे एनर्जी प्रोफाइल डायग्राम. जर आपण एनर्जी प्रोफाइल डायग्राम पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रिएक्टंट जर घेतला तर आपण या ठिकाणी सुरुवातीला जो घेतलेला आहे तो मिथिल ब्रोमाइड आहे. रिएक्शन वाढत गेले ट्रान्झिशन स्टेटला. ट्रान्झिशन स्टेट म्हणजे नेमकी या ठिकाणी एक ट्रान्झिशन स्टेट दाखवता येईल CBr ग्रुप आणि OH ऍक्सिसचा. OH CBr ऍक्सिस आणि तिन्ही हायड्रोजन कसे परपेंडिक्युलर आहेत या ठिकाणी ट्रान्झिशन स्टेट मध्ये दाखवलं जाईल. या ठिकाणी ट्रान्झिशन स्टेट आणि या मधला जो आहे त्याला डेल्टा E म्हणतात आणि डेल्टा E आणि या ठिकाणचा जो प्रॉडक्ट मधला गॅप आहे त्याला डेल्टा H म्हणतात आणि लास्टला काय तयार होईल मिथिल अल्कोहोल तयार होईल. प्रॉडक्ट तयार होईल. नाउ द प्रॉडक्ट ऑफ occupies the position which the opposite of the position of the Br. Similarly position of H2 S3 the reactant and product are opposite side, so inverted due to the backside attack and now hence backside attack of nucleophile forms the inversion configuration. तर या ठिकाणी आपल्याला लास्टच्या स्टेजला एनर्जी प्रोफाइल डायग्राम द ग्राफ कर्व ऑब्टेन्ड जो साइडला खाली दाखवलेला आहे द ग्राफ कर्व ऑब्टेन्ड बाय द plotting reaction coordinate or progress of the reaction against potential energy, reactant coordinate versus potential energy and so is called as the energy profile diagram. तर या ठिकाणी आपल्याला 1 मार्क एनर्जी प्रोफाइल डायग्रामला आहे. पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रिएक्शन कोऑर्डिनेट दाखवा. सुरुवातीला रिएक्टंट घेतला आहे ट्रान्झिशन स्टेट आणि प्रॉडक्ट दाखवलेला आहे. मग त्या ठिकाणी जो डेल्टा H आणि डेल्टा E जो आहे सो ट्रान्झिशन स्टेट सो ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स इट इज अ इमॅजिनरी हायली अनस्टेबल स्टेट विथ मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी आणि एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन the energy supplied to the reactant for the formation of TS is known as the energy of activation. The potential energy difference between reactant and transition state is called as delta E. हा delta E जो आहे तो कशाचा डिफरन्स आहे the energy supplied किंवा त्याला असं सुद्धा म्हणता येईल potential the difference between potential energy of reactant and transition state is called as a delta E. आणि heat of reaction delta H जर पाहिला the potential energy difference between product and reactant हा जो आहे potential energy difference between product and reactant is called as a delta H. आणि नेहमी delta H काय आहे निगेटिव्ह आहे. सो निगेटिव्ह आल्यानंतर काय होतं रिएक्शन द रिएक्शन इज एक्झोथर्मिक रिएक्शन. तर या ठिकाणी SN1 आणि SN2 बोर्डामध्ये फार फार महत्त्वाचा आहे. यापैकी दोन्हीपैकी एक रिएक्शन कंपल्सरी 4 मार्काला राहील. तर या ठिकाणी हे डिटेल्स तुम्हाला पॉइंट वाईज लिहावं लागेल
आणि या ठिकाणी जो मेकॅनिझमचा भाग आहे तो मेकॅनिझमचा भाग तुम्हाला बॅक साइड अटॅक झालेला आहे म्हणून तुम्हाला दर्शवावं लागेल किंवा सांगावं लागेल तरच या ठिकाणी अर्धा मार्क मिळेल. बॅक साइड अटॅक असेल तरच अर्धा मार्क आणि लिहावं लागेल तुम्हाला बॅक साइड अटॅक. बॅक साइड शब्द असेल तरच तो अर्धा मार्क मिळेल, नान्यता मिळणार नाही. तर असं 4 मार्काचं डिस्ट्रीब्युशन आहे SN2 चं रिॲक्शनचं. बाकीचं SN1 चं रिॲक्शन जे आहे ते आपण पुढच्या किंवा नंतरच्या पिरियडमध्ये पाहू.